नमस्कार. आज आपण वर्ल्ड कॅन्सर डे म्हणजे कर्करोग जागृती दिन साजरा करत आहोत. आणि या संदर्भात कर्करोग म्हणजे की जे प्रचंड पोटात गोळा उठतो सर्वांच्याच. तर त्यासाठी समाजाने काय डॉक्टर तर त्यांचं काम करतातच. पण समाजाने काय करण्याची गरज आहे? हे मला वाटतं जास्ती समजणं महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये प्रॉस्टेटचा कर्करोगाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि मूत्राशयाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. प्रॉस्टेटचं कर्करोग वाढण्याचं प्रमाण जे 2 कारण आहेत. एक तर वयोमान वाढत चाललंय. जसं वयोमान वाढतं, त्याप्रमाणे कर्करोगाचं इन्सिडन्स किंवा ज्याला संख्या पण वाढत राहते. हे जरी खरं असलं तरी त्याचबरोबर काही गोष्टी केल्यामुळं ह्या कर्करोगावर आपण 100% मी असं म्हणेन मात मिळवू शकतो. तर एक प्रत्येक वेळेला कॅन्सरची काही लक्षणं असतीलच असं नाहीये. बहुतांश वेळा जेव्हा कॅन्सर जेव्हा लक्षात येतो, त्यावेळेला थोडासा उशीरही झालेला असतो. तर प्रॉस्टेटच्या संदर्भात कर्करोगाचा जर निदान लवकर व्हायचं असेल, तर जसं आपण एक फिटनेस चेकअप करून घेतो, हेल्थ चेकअप करतो हार्टसाठी, तसं पी-एस-ए नावाची एक टेस्ट असते. पी-एस-ए म्हणजे प्रोस्टॅटिक स्पेसिफिक अँटिजन. ही जर आपण टेस्ट करत राहिलो, जसं ब्लड शुगर सारखं अगदी सोपी टेस्ट आहे. जसं तुम्ही रक्त तपासायला देणार आहात, त्यात ही एक जरी तुम्ही तपासणी केलीत, तर बऱ्याच वेळेला ह्या आजाराचं निदान लवकर होऊ शकतं आणि हा कर्करोग आता रोबोटिक सारख्या शस्त्रक्रिया पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यातून हा रोग मुक्तही होऊ शकतो. तर मला वाटतं एवढी जरी आपण गोष्ट केली, तरी मला वाटतं पुरेसे आहे प्रोसेस संदर्भात. मूत्राशयाचा कर्करोग म्हणजे सर्वसाधारणपणे अगदी सर्वोच्च लक्षण जर तुम्हाला विचाराल, तर लघवीतून रक्त जाणे. अगदी छोटासा आहे हा अगदी म्हणजे आजार म्हणता येणारे लक्षण असं म्हटलं तरी चालेल. पण बहुतांशी वेळेला ह्याच्यावरती पुढे लक्ष दिलं जात नाही. आणि हे एका गंभीर मूत्राशयाचं कर्करोगाचं लक्षण असू शकतं. तर असं काही समजा असं लक्षात आलं असेल, तर पुढे जर आपण इन्व्हेस्टिगेशन्स केली, तर इव्हन मूत्राशयाचा कॅन्सरही पूर्णपणे बरा होऊ शकतो. हे जसं मी तुम्हाला रोगाचं निदान कसं व्हावं असं सांगितलं. तर कुठल्याही रोगाच्या बाबतीत ज्याला आपण म्हणतो आपली जी आहार आणि विहार जे आपल्या भारतीय शास्त्राने सांगितलेलं आहे, की योग्य तो आहार, योग्य तो विहार जर आपण केला, तर माझं स्पष्ट मत आहे, की कॅन्सरचं, कर्करोगाचं प्रमाण समाजामध्ये नक्की कमी होऊ शकतं. पॉल्युशन असेल, आहाराच्या नवीन-नवीन सवयी असतील पाश्चात्य देशातल्या ज्या, त्या जर आपण टाळल्यात, तर रोग होऊ नये यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो आणि रोग जरी झाला, तरी त्यातून मुक्त होण्यास त्याचा फायदा होऊ शकतो. एवढंच मी आज संदेश देईन. नमस्ते.